आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगते. धर्मावरती संकट आल्यानंतर जगाचा बाप कसा धावून येतो बघा. या जगतामध्ये घडलेलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं एक ज्वलंत उदाहरण असं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे बघा, बरोबर की नाही. त्या अहिल्यानगर नावाच्या जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर नावाचा तालुका येतो आणि त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये खंडाळा नावाचं गाव आहे बघा. त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये एक रेल्वेचं गेट लागतं. म्हणजे श्रीरामपूर वरून दौंडच्या दिशेनं जी रेल्वे येते ना, त्या रेल्वे मार्गावरती ते रेल्वेचं गेट आहे. आता त्या रेल्वेच्या गेटवरती एक घटना घडली. ती घटना, त्या घटनेचं दिग्दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी करून दिलं. काय घडलं बरं त्या ठिकाणी? प्रसंग असा घडला, त्या रेल्वेच्या गेटवरती हरिभाऊ पवार नावाचे गेटमॅन नोकरी करत होते. इंग्रज काळामध्ये नोकरीला लागलेले ते हरिभाऊ पवार गेट बंद करण्याचं, गेट उघडण्याचं काम त्यांच्याकडे होतं. पण त्या ठिकाणी काम करत असताना शूद्र समाजामध्ये जन्माला आलेले ते हरिभाऊ पवार होते. पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान निष्ठावंत भक्त होते. अरे, ज्या वेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ यायची ना, त्या वेळेला संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, अशी ज्यांच्या मनाची अवस्था व्हावी, ते हरिभाऊ पवार, त्यांच्या अंतकरणामध्ये उत्कंठा उत्पन्न व्हायची की मी कधी एकदा पंढरपूरला जाईन, मी कधी एकदा पंढरपूरला जाईन. आणि ते त्या ठिकाणी नोकरी करतात. एकदा झालं असं, पंढरपूरची आषाढीची वारी जवळ आली आणि वारी जवळ आल्याच्या नंतर गावागावामधून पंढरपूरला दिंड्या जाण्याकरता निघाल्या. आता दिंड्या जात असताना त्या खंडाळा नावाच्या गावामधून सुद्धा दिंड्या जात होत्या. आता दिंड्या जात असताना त्या दिंड्यामध्ये सुंदर असा टाळ पखवाजाचा नाद व्हायचा आणि टाळ पखवाजांचा नाद कानावरती पडला ना की वारकऱ्याची अवस्था कशी होत असते. मला सुद्धा पंढरपूरला जायचं. किंवा एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना, तर तो वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी वारी, चुकली माझी वारी. तशी अवस्था काहीशी हरिभाऊ पवारांची झाली. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला. गावागावातून जाणारे दिंड्या, त्या दिंड्यांमध्ये गोड असं भजन चालायचं. किती गोड भजन चालायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, म्हणा सर्वांनी. वारकरी संप्रदायाचे हे दोन श्वास आहे. एक जगद्गुरु तुकोबराय आणि दुसरे विश्वमौळी ज्ञानोबराय. एक वारकरी संप्रदायाचा पाया आहे तर दुसरा वारकरी संप्रदायाचा कळस आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. म्हणून ज्याला ज्याला वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आल्याचा अभिमान, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि गोड असं भजन, जसं दिंडीमध्ये चालतं ना तसं भजन आपल्याला करायचंय. सर्वांचे हात दिसतायत मला, घ्या. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो, क्या बात है, वाह वाह. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव
घेतले का? जेवण करून आल्या ना? वा वा, क्या बात आहे. गोड असं भजन त्या दिंडीमध्ये चालायचं. जसं या ठिकाणी भजन केलं ना, अगदी असंच भजन त्या दिंडीमध्ये चालायचं. आणि ते भजन माझ्या हरिभाऊ पवारांच्या कानावरती पडलं. भजन कानावरती पडल्याबरोबर अंतकरणाची अवस्था झाली. मलाही पंढरपूरला जायचंय, पण पंढरपूरला वारीला जाण्याकरता या इंग्रज अधिकाऱ्यानं मला सुट्टी दिली पाहिजे. आता सुट्टी देण्याकरता त्या हरिभाऊ पवारांनी पत्र लिहिलं इंग्रज अधिकाऱ्याला. अरे त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये उल्लेख केला, जोहार मायबाप जोहार, आमच्या परंपरेमध्ये सवळ्या पांडुरंगाच्या वारीला मुलाचं स्थान आहे म्हटले, आणि माझी इच्छा आहे पंढरपूरला वारीला जाण्याची. मला 15 दिवसाची सुट्टी तुम्ही द्यावं. 15 दिवसाची सुट्टी देत असताना एखादा माणूस माझ्या जागेवरती काम करण्याकरता ठेवा. गेट बंद करण्याच्या वेळा, गेट उघडण्याच्या वेळा सगळं काम मी त्याला समजून सांगतो. जायच्या आधी सगळं काम समजून सांगतो. हवा तर तितक्या दिवसाचा पगार माझा कट करून घ्या, पण मला पंढरपूरला वारीला जाऊ द्या. पत्र पाठवून दिलं. पत्र इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात पडलं. इंग्रज अधिकाऱ्यानं ते पत्र वाचलं, सांगितलं सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही हरिभाऊ तुम्हाला. सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही म्हटल्याच्या बरोबर तो भक्त निश्चिम भक्त होता. डोळ्याला धारा लागली हरिभाऊंच्या. रडू लागले हरिभाऊ. आता माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटतं. मला आता पंढरीला जाता येणार नाही. या भावनेनं अंतकरण दुःखी कष्टी झालं. कंठ दाटून आला आणि हरिभाऊ पवार दुसऱ्याच क्षणाला अंतकरणामध्ये विचार करतात, अरे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जाण्याकरता 15 दिवसाची सुट्टी मी इंग्रज अधिकाऱ्याकडे मागितली, मला त्यांनी दिली नाही. पण 15 दिवसाची सुट्टी हे देऊ शकत नाही, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर हे देतील ना. अरे दशमीच्या दिवशी मी पंढरपूरला जाईल, एकादशीचं व्रत करेल, द्वादशीचं पानं सोडेल आणि द्वादशीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत नोकरीवरती हजर होईल. रेल्वेनंच या खंडाळा नावाच्या गावातून जाईल आणि रेल्वेनंच परत माघारी येईल, पण कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तरी मला दिली पाहिजे. हरिभाऊंनी दुसरं पत्र लिहिलं बरं का. त्या दुसऱ्या पत्रात सुद्धा उल्लेख केला, जोहार मायबाप जोहार, अहो नाही 15 दिवसाची सुट्टी तर कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर तुम्ही मला देऊ शकता ना. अहो रेल्वेनंच पंढरपूरला जातो, रेल्वेनंच परत माघारी येतो, पण फक्त 3 दिवसाची सुट्टी तुम्ही या हरिभाऊ पवारा करता द्यावं. पत्र पाठवून दिलं. त्या पत्राचा रिप्लाय येण्याची वाट हरिभाऊ पवार नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाहत होते. नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पत्राचा रिप्लाय येण्याची वाट पाहिली. पत्राचा रिप्लाय आला नाही आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी डोळ्याला धारा लागल्या. आता काय करू? आता पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटते. आता मी पंढरपूरला वारीला कसं जाऊ? रेल्वेचं गेट बंद करणं तर माझ्या हातात नाही. हे रेल्वे मी कशी बंद करू? हरिभाऊ पवारांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवार म्हणतात, रे पोटची नोकरी गेली तरी चालेल, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नये. हरिभाऊ पवारांनी नवमीच्या दिवशी संध्याकाळी विचार केला आणि ते मनातच म्हणतायत, रे रेल्वे बंद करणं माझ्या हातात नसलं म्हणून काय झालं? दळणवळणाची साधनं बंद करणं तर माझ्या हातात आहे ना, कारण त्या काळामध्ये बैलगाड्या सायकली चालत जाणारी माणसं होती. नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवारांनी ते रेल्वेचं गेट बंद केलं, दळणवळणाची साधनं बंद केली. नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवार त्या ठिकाणावरून निघाले आणि सकाळी दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचले. एकादशीचं व्रत केलं, द्वादशीचं पारणं सोडलं आणि द्वादशीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुन्हा त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये दाखल झाले. अरे त्या खंडाळा नावाच्या गावात आले ना, त्यावेळेला त्या रेल्वेच्या गेटवरती ते गेले नाही जिथं नोकरी करतात. मग कुठं गेले? ऐका, हरिभाऊ पवार खंडाळा नावाच्या गावामध्ये दाखल झाल्यानंतर डिव्हिजनला गेले, जिथं इंग्रज अधिकाऱ्याचं ऑफिस आहे त्या ऑफिसला गेले आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर दोन्ही हात जोडले, साष्टांग दंडवत घातला, सांगितलं फार मोठा गुन्हा माझ्याकडून घडला. किती माणसं मेले माहीत नाही, किती अपघात झाले माहीत नाही, पण फार मोठा अपराध माझ्याकडून झाला. इंग्रज अधिकारी म्हणतो, हरिभाऊ पवार अहो माफी कशाची मागताय हो? हरिभाऊ पवारांनी सांगितलं, तुमच्याकडे अहो नाही 15 दिवसाची सुट्टी, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तुम्ही तुमच्याकडे मागितली, ती पण नाही दिली. मग नवमीच्या दिवशी संध्याकाळी मी विचार केला, पोटची नोकरी केली तरी चालेल, पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नाही. रेल्वे बंद करणं माझ्या हातात नव्हतं, दळणवळणाची साधनं बंद करणं माझ्या हातात होतं, ती मी बंद केली आणि 3 दिवसाच्या वारी करता मी पंढरपूरला गेलो. त्यावेळेला हरिभाऊ पवारांना इंग्रज अधिकारी म्हणतोय, हरिभाऊ तुम्ही खरंच 3 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला गेले होते का हो?
हरिभाऊ पवार म्हणतात, अहो खरंच गेलो होतो. नवमीच्या दिवशी संध्याकाळी निघालो, दशमीला पोहोचलो, एकादशीचं व्रत केलं आणि आता द्वादशीला परत माघारी आलो. त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्यांना विचारलं, हरिभाऊ पवार, जर तुम्ही 3 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला गेले होते तर त्या रेल्वेच्या गेटवरती उभा होता तो कोण होता? अहो, त्या रेल्वेचं गेट बंद करणारा तिथं उभा आहे, रेल्वेचं गेट उघडणारा उभा आहे, तो कोण होता? हरिभाऊ पवार म्हणतात, काय बोलता? रेल्वेचं गेट उघडणारा उभा आहे, बंद करणारा उभा आहे? अहो हरिभाऊ पवार, तुमच्या उपस्थितीच्या सह्या सुद्धा रजिस्टरला म्हटले, सह्या सुद्धा रजिस्टरला म्हटल्याच्या बरोबर हरिभाऊ पवार म्हणतात, दाखवा ते रजिस्टर. तर रजिस्टर हरिभाऊ पवारांनी हातामध्ये घेतलं. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन तुमचा सार्थकी लागेल. पुढचं वाक्य लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला ते हरिभाऊ पवारांनी रजिस्टर हातामध्ये घेतलं, त्या रजिस्टरची पानं उलगडली ना, जिथं जिथं या पांडुरंग परमात्म्यानं सह्या केलेल्या होत्या ना, तिथं तिथं तुळशीची पानं आणि बुका पडलेला होता. ती तुळशीची पानं बुक्का माझ्या हरिभाऊ पवारांनी पाहिला. ते रजिस्टर छातीला बडवलं. हरिभाऊ पवार म्हणतात, पांडुरंगा, हे पांडुरंगा दया गणा, अरे किती करतोस आपल्या भक्तांकरता. माय बापानो, देवाची इच्छा ही संतांच्या घरी दाबायला मिळावं, फक्त ती इच्छा उपोर होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.